afternoon, respected teachers. I am Rajya Sunil Karemure, class 9 student from Gramin Vikas Vidyalaya Salwa, Taluka Moda district Nagpur. My project subject is Paryavaran Puruk Samagri, which belongs to biochemistry in sustainable agricultural development. And name of my science project is Welcome Healthy Crops and Tata Bye Bye Thirsty Crops. म्हणजेच सुदृढ पिकांचे स्वागत आणि तहानलेल्या पिकांना टाटा बाय बाय. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे अँड आय लव्ह सायन्स. बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करून शेतीच्या शाश्वत विकासाकरिता मी माझ्या प्रयोगाचे 2 भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. पहिला भाग म्हणजे सुदृढ आणि रोगमुक्त पिके आणि दुसरा भाग म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील पिके जगविणे. पहिल्या भागाकरिता मी एक असे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन तयार केले आहे की विविध बी बियाणांना म्हणजेच क्रॉप सीड्सला माझ्या बनविलेल्या सोल्युशनमध्ये टाकून त्या बी बियाणांची पेरणी केली असता जमिनीतून चांगल्या दर्जेदार रोगमुक्त व सुदृढ पिकांची उगवण होईल. पर्यायाने शेतीचे उत्पादन चांगले होईल. हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनविण्यासाठी मी यूकॅलिप्टस म्हणजेच निलगिरीच्या पानांचा रस म्हणजेच C10H18O व सिल्वर नायट्रेट AgNO3चा वापर केला आहे. सिल्वर नायट्रेट यासाठी बिकॉज सिल्वर नायट्रेट इज अन इनऑर्गॅनिक केमिकल विथ अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी. सिल्वर नायट्रेट कॅन पोटेन्शियली बी यूज्ड ॲज अ डिसइन्फेक्टर एजंट अँड यूकॅलिप्टस याकरिता की यूकॅलिप्टस म्हणजे निलगिरीच्या पानांचा रस, त्यामध्ये फिनॉल कंपाऊंड असते जे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून काम करते. फिनॉल इज अ कलरलेस लिक्विड ऑर्गॅनिक कंपाऊंड विच वर्क्स ॲज अन जर्म्स अँड इन्सेक्ट रिप्लेंट अँड बायोपेस्टिसाइड अँड AgNO3 टू डिस्ट्रॉय जर्म्स, सीड इलनेस अँड ग्रो क्रॉप्स हेल्दीली. आता आपण बघूया माझ्या प्रोजेक्टचा दुसरा भाग, दॅट इज दुष्काळग्रस्त भागातील म्हणजे जिथे पाण्याची कमतरता आहे अशा भागातील पिके जगविणे. आपणास माहितीच आहे की पुरेशा पाण्याअभावी पिके मरून जातात. मी संत्र्या सालीपासून व्यावसायिक पदार्थ असे एक मटेरियल तयार केलं आहे की ते झाडाच्या मुळाशी टाकलं आणि एकदा जर पाणी दिलं तर झाडांना बऱ्याच कालावधीपर्यंत पाणी देण्याची गरज पडणार नाही. द सायंटिफिक प्रिन्सिपल बिहाइंड दिस इज दॅट अन ऑरेंज peel contain pectin which have capacity to hold large amount of water. Pectin is also known as polysaccharide which are rich in galactonic acid. In the presence of UV rays, the galactonic acid in pectin activate and it undergoes polymerization reaction to form a complex polymer of pectin. मी तुम्हाला प्रयोग करून दाखवते. हे मी काही दाणे घेतले आहे ज्यामध्ये मी यूकॅलिप्टस आपलं CS म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टाकून दाखवते. यांना मी यांचे मिश्रण करते. यांना मोकळं सोडून थोड्या वेळासाठी आपण 15-20 मिनिटानंतर लगेच यांची पेरणी करून चांगल्या रोगमुक्त दर्जेदार सुदृढ पिकांची उगवण करू शकतो. आणि माझा दुसरा भाग म्हणजे मी यामध्ये CPP टाकते म्हणजेच कॉम्प्लेक्स पॉलिमर ऑफ पेक्टिन 1 चम्मच घेते, अर्धा, आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. आता आपण या दोघांना मिक्स करूया. काही वेळानंतर आपल्याला लक्षात येईल की यामधलं पाणी CPPने ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे जर आपण झाडाच्या मुळाशी टाकलं तर झाडांची जी माती असते त्यामध्ये ते खूप दिवसापर्यंत मॉइश्चर करून ठेवते जेणेकरून आपल्याला खूप काळपर्यंत पाणी देण्याची गरज पडत नाही. थँक्यू. याबाबतची टेस्टिंग मी केलेली आहे, त्याबाबत मी तुम्हाला काही रिझल्ट PPTच्या माध्यमातून दाखवते. सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ वेलकम हेल्दी क्रॉप्स. हे केमिकल रिॲक्शन आहे माझ्या पहिल्या प्रोजेक्टचं. व्हॉट एक्सपेरिमेंट हॅड बीन कॅरीड आउट. टेक्निक यूज्ड ऑब्झर्वेशन मेथड. इफेक्ट ऑन जर्मिनेशन ऑफ मस्टर्ड सीड. 2 planting tubs and had filled with soil. Processed mustard seed had sowed in tub 1 and non-processed mustard seed sowed in tub 2. Watered the seed time to time. Observed the plumpers from 3rd day to 15th day. Result and analysis. It was observed that concentrated solution treated seed produced the fresh and pristine plumpers and plants compared than tub 2. Conclusion. I accept my hypothesis as after conducting experiment testing the germination effect on the mustard seed. It can be concluded that concentrated solution treated seed produce the healthiest and fresh plant on day 15th. Advantage of CS. Extremely low cost, easy method of production, eco-friendly material.
Scientific principle of Tata Viva thirsty crops. सांगायची गरज नाही. What experiment had been carried out to test CPP ability? Technique used: observation method. First, water absorbing ability. The 5 gram CPP had placed into glass and 200 ml of water added. The water absorbing ability of powder had been tested by applying the formula. A formula है WS minus WB upon WB into 10, where WS means the net weight of Solon powder, WB means the net weight of powder before after water was adding, 10 is common variable. Second, effect on growth of Maria Koenig, त्याचंच नाव आहे curry leaf tree and the moisture of soil in pots. Two planting pots had filled with 500 gram of soil. 25 gram of CPP had added in pot 1 and pot 2 filled with only plain soil. Then 2 Maria Koenig plant of the same height and planted in each pot and 100 ml water added on day 1 in both pots. The moisture of the soil and growth of plant and number of leaves had measured and recorded for 15 days. Result and analysis. A. Water absorbing ability. A graph showing the water absorption of soil with CPP and without CPP. This is the graph of my project. Second, effect on the growth height of Maria Koenig. This is the graph of my second project. Analysis. It was observed that the CPP treated soil produced the tallest and the healthiest Maria Koenig with the most amount of leaves compared than pot 2. Conclusion. I accept my hypothesis as after conducting experiment testing the water absorbing ability, effect on soil moisture and effect on the growth of Maria Koenig, it can be concluded that the CPP absorbing the most moist soil and produce the tallest plant 15 days after watering. Advantage of CPP: extremely low cost, easy method of production, feasible, uses only waste product. Thank you.